आज आपण आलेलो आहोत लाईफ गेन हेल्थ केअर थेरपी सेंटरमध्ये आणि खूप छान पद्धतीने आमचे सर्व आईबाबा थेरपी घेत आहेत. आणि आज आपण त्या आईबाबांनाच विचारणार आहोत की त्यांना इथे येऊन किती रिझल्ट मिळालेला आहे. खूप छान दादा थेरपी घेत आहे आणि यांचं वय जास्त नाही वाटत आहे. नमस्ते दादा. नमस्ते. तुमचे नाव सांगाल? अजित कासोळे. अजित कासोळे. दादा तुमचं वय किती आहे? माझं वय आहे 33. कसला त्रास आहे? मला कमरेचा त्रास आहे, डाव्या पायाचा त्रास. ओके, कमरेचा त्रास आहे आणि डाव्या पायाचा त्रास आहे. याच्यासाठी तुम्ही कुठे कुठे दाखवलं? मी 2-3 डॉक्टरांना दाखवलं होतं, पण ते म्हणत होते की गोळ्या औषधावर क्लिअर होईल. ओके, गोळ्या घेतल्या का तात्पुरता फरक पडायचा, महिनाभर काही वाटत नव्हतं. त्यानंतर मग मी पण ते गोळ्या वगैरे घ्यायच्या सोडून दिलं. ओके. तुम्हाला थेरपीबद्दल कोणी सांगितलं? मला एक योगा झाला तो, तर तुमच्या जे थेरपीचे डॉक्टर साहेब आहेत ना, त्यांची गाडी बंद झाली स्टँडसमोर. तर मला फोन आला, गाडी बंद आहे असं असं. मी इथून गाडी ती स्टार्ट करायला रात्री 12 वाजता गेलो. योगा कसं झालं, मी सरांना विचारलं तुम्ही काय करा. त्याने आपलं एक थेरपी सेंटर आहे म्हणे अकोले बायपासला. तर मी बोलता बोललो मग कुठे आहे सर? मी चला तुम्हाला दाखवतो. माझ्या शॉपच्या समोर मी ते सर म्हणे तू उद्यापासून जॉईन कर, मी बघतो तुला मेहनत क्लिअर करून देतो. तर काही गोळ्या औषधाची गरज नाही पडणार, काही नाही, सगळे तुझं ओके होईल. मग मी त्यानंतर यायला लागलो. त्यानंतर आल्यानंतर मला 2-3 दिवस म्हणजे कमरेचा जास्त त्रास व्हायला लागला. मी सरांना विचारलं, मॅडमला पण विचारलं का मला त्रास होतो. ते म्हणे नवीन त्रास होतो, नंतर तुझा प्रॉब्लेम सॉल्व होईल. मग मी आता माझा 5वा दिवस आहे, तर मला आता त्रास आज तर अजिबात झालेला नाही. अरे वा, खूप छान असा रिझल्ट मिळाला. आणि मला पायाला पण बरं वाटतंय आता पहिल्यापेक्षा. मला जवळपास 50% तास फरक पडलेला आहे मला दिसतो. ओके, 50% रिझल्ट मिळाला. इतर इथे येणारे आई बाबा आहेत, तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? मी त्यांना सांगेन तर तुम्ही ही थेरपी कंटिन्यू घ्या आणि व्यवस्थित राहा असं माझं म्हणतो. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला एवढी छान थेरपी मिळते आहे, तुम्हाला जर थँक्यू बोलायचं असेल तर कुणाला बोलाल? मी जर थँक्यू म्हणत असेल तर मी इथल्या पहिल्या स्टाफला थँक्यू म्हणेल. त्या सरांनी फ्री थेरपी चालू केली त्यांना म्हणेल. आणि जे मी ज्या हे इक्विपमेंट आहे किंवा हे साहित्य मशिनरी वगैरे यांना तर थँक्यू नक्कीच करतो. ओके, थँक्यू सो मच दादा. तुमचा अनुभव खूप छान आला आहे आणि इतरांना सुद्धा तो खूप प्रेरणादायी ठरेल असं मला वाटतं. थँक्यू.